हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते। तर आज मी जे आरी वर्कसाठी जे साहित्य लागतं ना, तर काय काय साहित्य लागतं सुरुवातीला आपल्याला त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर सुरुवातीला तर आपल्याला सुई मी तुम्हाला दाखवते। तर ही 14 नंबरची सुई आहे। तर ही आपल्याला आहे ना साखळीची स्टिच घालण्यासाठी ना याचा वापर होतो। तर हे बघा, तुम्ही बघू शकता याला कसं टोक आहे ते। आणि मी याला धागा जो आहे ना तो याच्यासाठी बांधलेला आहे की काय होतं, आपण जेव्हा सुरुवातीला शिकत असतो ना तर तेव्हा काय होतं, ही सुई ज्या पद्धतीने धरायची ना तर ती आपल्या हातातून अशी सटकते थोडी थोडी, नाही का। तर त्यामुळे ना इथं मी धागा बांधलेला आहे, त्यामुळे खूप मदत होते साखळी एकसारखी येण्यासाठी। आणि ही जी सुई आहे ना तर ही आपल्याला जे मणी आपण हे करतो ना ॲड करतो तर त्यासाठी ही सुई वापरतात। तर ही पण तुम्ही बघू शकता। आणि याला पण इथं साईडला बघा म्हणजे लाकडी आहे, तर त्यामुळे ही कशी आहे की हातातून आहे ना अशी घसरत नाही। तर ह्या 2 सुया लागतात आपल्याला। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की अजून काय लागतं ते। तर याच्यानंतर आपल्याला लागतं आहे कापड। तर कापड कॉटनचं घ्यायचं। इथं आम्हाला ब्लॅक कलरचं कापड सांगितलं होतं। तर साधारण तुम्ही ब्लॅक कलरचंच घ्या सुरुवातीला, म्हणजे काय होतं की आपण जे आखतो ना त्याच्यावरती जे आकार आखतो तर ते आपण खडूनी आखल्यानंतर त्याच्यावरती एकदम छान दिसतात, म्हणजे रेखीव। आणि हे बघा कापड कसं आहे, ट्रान्सफर नाही आहे किंवा अस्तरसारखं पातळ नाही आहे, चांगल्या क्वालिटीचं कापड घ्यायचं। आणि त्यानंतर आता आपल्याला जो धागा लागतो ना तर हा गोल्डन धागा लागतो। तर याच्यामध्ये बघा 2 ते 3 प्रकारचे धागे आहेत। गोल्डनमध्येच वेगळं पण आहे थोडासा, आणि सिल्वर कलरचा पण धागा मिळतो। तर सुरुवातीला हा गोल्डन कलरचाच धागा लागतो आपल्याला। यानेच आपण जी साखळी टिप आहे ना ती साखळी स्टिच आपण घेतो। तर आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय लागतं ते। तर ही आहे डायमंड चेन। तर याच्यामध्ये पण तुम्हाला आहे ना सिल्वर कलरची मिळते। त्यानंतर ही थोडी गोल्डन आहे, तर याच्यातला पण थोडा गोल्डनमधला वेगळा कलर मिळतो। तर ही आपण आहे ना भाईला, म्हणजे भाईचं जे बॉटम असतं ना तिथे, किंवा मग बॅक साईडचा जो गळा आहे की नाही त्याला आपण हे लावतो। तर हे पण साहित्यामध्ये आहे, हे पण आपल्याला लागतं आरी वर्कमध्ये। तर याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय लागतं ते। तर याच्यानंतर आपल्याला बघा लागतात ते मला वाटते गोल्डन मनी। तर गोल्डन मनीमध्ये हे शुगर बेड म्हणतात याला। तर हे बघा आता तुम्हाला दाखवते, हे सगळ्यात स्मॉल साईज आहे। आणि हे आपल्याला जे आपण फूल वगैरे बनवतो ना गोल आकाराचं, त्यासाठी हे मणी लागतात आपल्याला। तर हे पण त्या साहित्यामध्ये येतं। त्यानंतर हे कट पाईप आहे। तर याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 कलर मिळतात। सिल्वर कलर मिळतो, त्याच्यानंतर हा गोल्डन आहे, आणि गोल्डनमधलाच वेगळा एक कलर आहे। तर हे बघा जवळून पण मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं। आणि हे आहे गोल्डनमधला 4 नंबरचा मणी आहे। तर ही अख्खी अशी माळच मिळते, हे आपल्याला असं पॅकेटमध्ये नाही मिळत। तर ही पण आपल्याला सुरुवातीला जे आपण म्हणजे हे करतो साखळी घालतो ना तर त्याच्यामध्ये हे मणी ॲड करून सुरुवातीला आपल्याला हेच मणी घ्यायला सांगतात। जर तुम्ही क्लास वगैरे लावणार असाल ना तर सुरुवातीला या मण्यापासूनच सुरुवात करतात, कारण हा मणी मोठा आहे आणि आपल्याला स्टिच करताना ना छोट्या मणी सुरुवातीला देत नाहीत, सुरुवातीला हा मणी देतात। आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाईचा धागा पण लागतो, म्हणजे सुरुवातीला जो गोल्डन आहे ना त्याने शिकवतात, त्यानंतर ह्या धाग्याने। आणि त्यानंतर अशी रिंग लागते। तर ही 18 नंबरची रिंग आहे। तर तुम्ही म्हणजे 16 नंबरची पण घेऊ शकता, 16 किंवा 18 दोन्हीपैकी कोणतीही घेऊ शकता जर तुम्हाला शिकायचं असेल तर। आणि या रिंगला आहे ना अशा पद्धतीने चिकट टेप लावून घ्यायचं आहे, त्यामुळं काय होतं कापड व्यवस्थित बसतं आणि कापड आहे ना ह्याच्यामुळे आहे ना खराब होत नाही। तर अशा पद्धतीने चिकट टेप लावून घेतला ना कापड बिलकुल असं लूज पडत नाही। तर तुम्ही पण म्हणजे क्लास लावणार असाल किंवा शिकायची तुम्हाला इच्छा असेल ना तर अशा पद्धतीने तुमची म्हणजे तयारी ठेवा, सामान वगैरे तुमचं, नाही का। तर अशा पद्धतीने, आणि याला ॲडजस्टमेंटसाठी पण आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर हे आहे स्टँड, लोखंडी स्टँड। तर हे कशा पद्धतीनं आहे बघा तुम्ही, ह्याला पण ॲडजस्टमेंटसाठी आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि याचे ना जे म्हणजे हे स्टँडचे जे पाय आहेत ना तर मी ते सेपरेट काढून ठेवलेले आहेत, मी तुम्हाला जोडून दाखवते, ते कशा पद्धतीने जोडायचे तेही दाखवते मी तुम्हाला।
तर याच्यामध्ये हे बघा, हे जे आहेत ना, हे 4 पाय आहेत याचे आणि याला हे आहेत म्हणजे नट बोल्ट नाही का म्हणतो ना आपण, ते आहेत. तर ते क्लासला वगैरे जाताना काय होतं, ह्या आपण अशा पट्ट्या काढून ठेवल्या ना, तर ह्या पिशवीत एका साईडला ठेवू शकतो आणि हे जो आहे स्टँडचा वरचा भाग तोही ठेवू शकतो. कारण जोडल्यानंतर ना आपण क्लासला वगैरे जाताना हे जोडून आपण नाही नेऊ शकत, त्यामुळे हे असं खोलून आपण नेऊ शकतो. तर हे बघा, मी तुम्हाला जोडून दाखवते एक कसं जोडायचं ते. तर हा नट बोल्ट लूज करून काढून घ्यायचा आणि त्यानंतर कुठल्या साईडला जोडायचं ते दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, ही जी आहे ना, तर याच्यावरती आपण इथं रिंग ठेवायची. तर हे अशा पद्धतीने जोडायचे. ती जी पट्टी आहे ना नट बोल्ट घालण्याची, तर ती बघा मी कशा पद्धतीने धरली, अशाच पद्धतीने तुम्ही पण जोडून घ्यायचे. तर हे बघा अशा पद्धतीने आणि टाईट करायचं, म्हणजे पाय लूज नाही ठेवायचे. म्हणजे काय होतं, आपण ते काम करताना ना खालचं स्टँड असं हललं नाही पाहिजे. तर ते असं टाईट करून घ्यायचं, खूप पण नाही करायचं कारण ते आपल्याला परत खोलायचं असतं. तर हे बघा, हे 4ही पाय मी जोडलेले आहे स्टँडचे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे स्टँड, हे बघा. आणि आता याच्यावरती आपण रिंग आहे ना, मी आता इथं कापड नाही म्हणजे लावून दाखवले तुम्हाला. तर रिंगला कापड लावून ते ह्याच्यावरती ठेवायचं आहे. तर मी आत्ता सध्या तुम्हाला रिंग ठेवून दाखवते कशा पद्धतीने रिंग ठेवायची आहे ते. तर हे बघा, आता तुम्हाला दाखवते. ही जी आहे ना, तर याच्यावरती तुम्ही रिंग पण ॲडजस्टमेंट करू शकता, कारण रिंगला पण कमी जास्त करण्यासाठी आहे. हालत नाही रिंग, व्यवस्थित ॲडजस्ट करून लावल्यानंतर. हे बघा, अशा पद्धतीने रिंग आपण याच्यावरती ठेवून द्यायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.